महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईकरांसाठी एक दिवाळी भेट दिलेली आहे। महसूलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलाय। काय आहे नेमका हा निर्णय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट। मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात होणार दस्त नोंदणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। महसूल विभागाने मुंबईकरांसाठी एक दिवाळी भेट दिली आहे। आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे। क्षेत्रीय मर्यादेची अट राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। प्रत्येक सेवा ही जनतेला घर बसल्या मिळावी। शासनाच्या सेवा देताना कुठल्याही प्रकारचा त्रास ग्राहकाला होऊ नये म्हणून मुद्रांक विभागाने या सुधारणा केल्या आहे। वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आणि ॲडज्युडिकेशन करताना कुठल्याही कार्यालयातून कुठल्याही ॲडज्युडिकेशन करता येईल। एक मोठा या ठिकाणी रिलीफ, हा मोठा रिलीफ मुंबईच्या ग्राहकांना मिळणार आहे। कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी शक्य। नागरिकांचा वेळ आणि धावपळ दोन्ही वाचणार। कार्यालयीन कामकाज आणि निर्णय प्रक्रिया ही जलद होणार। नागरिक व्यवसाय कंपनी मालकांना मोठा दिलासा। बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी अंमलबजावणी 1 आणि 2, मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्क पत्राशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी करता येणार। महसूल विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ, धावपळ आणि प्रशासकीय त्रास कमी होणार आहे। मुंबईकरांसाठी ही दिवाळी भेट ठरली असून यामुळे नोंदणीच्या कामासाठी यापुढे अधिक वेळ लागणार नसल्याचं बोललं जात आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना निश्चितच मोठा दिलासा मिळालेला आहे। खरं म्हणजे या निर्णयाचे दूरगामी परिणाम भविष्यात दिसून येतील, कारण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल तेव्हा 1 ते 2 दिवस खर्ची घालून फक्त नोंदणीसाठी लोकांना जाण्याची गरज भासणार नाही। परिणामी येत्या काळामध्ये पैसे आणि वेळ या दोघांचीही बचत होऊन शासनालाही मोठा महसूल मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।